ओके, तर आज आपण सुरू करूया लिस्ट अँड लिस्ट ऑपरेशन्स. स्क्रीन सगळ्यांना स्क्रीन दिसते क्लिअरली? कोणीतरी कन्फर्म करा. हो. ओके, ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे लिस्ट अँड लिस्ट ऑपरेशन्स इन पायथॉन. सो याचे टेबल ऑफ कंटेंट्स आहेत. इंट्रोडक्शन टू लिस्ट, व्हाय लिस्ट आर इम्पॉर्टंट, व्हॉट इज लिस्ट, characteristics of list, creating list, accessing list elements, list indexing. Negative indexing, list slicing, modifying list elements, adding elements to a list, removing elements from the list, list operations, built-in list functions, traversing list using loops, nested lists, आणि common list programs आणि common errors in list, advantages of list, real life applications and conclusion. So this is the overall table of contents for today's lecture. सो इंट्रोडक्शन टू लिस्ट. तर आपण लिस्ट कशासाठी वापरतो? तर मग जेव्हा पण आपल्याला कुठला डेटा आहे जो मोठ्या प्रमाणात स्टोअर करायचा आहे, तर मग तेव्हा आपण लिस्टचा यूज करतो. तर मग पायथनमध्ये आपण इन्स्टेड ऑफ ॲरेज आपण लिस्ट वापरतो. ॲरेज आहेत जे पायथनमध्ये ते प्रोव्हाइड नाही केलेले, तोच फॉर्म ॲरेलाच ॲज अ लिस्ट कन्सिडर केलं जातं पायथनमध्ये. मग आपण लिस्ट केव्हा वापरू शकतो? जेव्हा की आपला जो डेटा आपल्याला सिमिलर काइंड ऑफ डेटा किंवा डिफरंट काइंड ऑफ डेटा एका पर्टिक्युलर प्लेसला स्टोअर करायचा आहे, तेव्हा आपण लिस्ट वापरतो. याचं वर्किंग सेम ॲज ॲरे, बट ॲरेजमध्ये एक डिसॲडव्हान्टेज येते की ॲरेज इन्क्रीज नाही. ॲरेज आपण वन टाइम आपल्याला डिफाईन करावं लागतं की ॲरेची साईज काय असेल, बट ह्या ज्या लिस्ट आहे ह्या डायनामिक आहेत. आपण म्हणजे आपल्याला जितकी एलिमेंट पाहिजे आपण त्यात पुश करू शकतो, त्यातून डिलीट करू शकतो, आणि त्याची साईज जी आहे ती अनलिमिटेडली इन्क्रीजच होत जाते. त्या त्यात काही प्रॉब्लेम नाही की आपल्याला कुठला पण डेटा स्टोअर करायचा असला, जसे की ॲरेमध्ये एक असा प्रॉब्लेम आहे की आपल्याला ॲरेमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर मग आपल्याला डेटा टाईप डिफाईन करावा लागतो आणि त्याच टाईप्स ऑफ डेटा आपण ॲरेमध्ये स्टोअर करू शकतो. लेट्स से की मला ॲरेमध्ये स्ट्रिंग स्टोअर करायचे, तर मग कोणत्याच स्टेजला मी ॲरेमध्ये लिस्ट पण स्टोअर नाही, इंटिजर किंवा फ्लोट व्हॅल्यू ह्या पण नाही स्टोअर करू शकत. पण लिस्टचं हे ॲडव्हान्टेज आहे की आपण एकाच ॲरेमध्ये मल्टिपल टाईपच्या व्हॅल्यू आहेत त्या स्टोअर करू शकतो, जसं की बुलियन, इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, या जितके पण डेटा टाईप्स आपल्याकडे अवेलेबल आहे पायथनमध्ये आपण सगळे स्टोअर करू शकतो लिस्टमध्ये ॲट अ सिंगल टाईम. मग आपण लिस्ट चे काही एक्झाम्पल, जसं की आपल्याला स्टुडंटचे मार्क्स स्टोअर करायचे तेव्हा एम्प्लॉई नेम्स, प्रोडक्ट प्राइसेस, अटेंडन्स सिस्टम रेकॉर्ड, आणि जे पण आपल्या यूज केसनुसार आहे आपल्याला स्टोअर करायचे आपण तेव्हा लिस्ट वापरतो. आणि आपण लिस्ट वापरण्याचा मोस्ट ऑफ सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेजेस आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी सिंगल व्हेरिएबल क्रिएट नाही करावं लागत. जस्ट मी तुम्हाला प्रोग्राममधनं दाखवतोय. आणि टू सॉल्व आपल्याला जेव्हा पण हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे की सिंगल व्हेरिएबल नाही क्रिएट करायचं प्रत्येकसाठी, मग आपल्याला लिस्ट अलो करते की आपण वन लिस्टमध्ये मल्टिपल एलिमेंट्स ॲट अ सिंगल टाईम स्टोअर करू शकतो. तर मी तुम्हाला एकदा लिस्ट
मग व्हाय लिस्ट्स आर इम्पॉर्टंट. तर मग लिस्ट इम्पॉर्टंट यासाठी आहे की ते फर्स्ट स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज टुगेदर, ऑर्गनायझेस डेटा इफिशियंटली, रिड्युसेस कोड कॉम्प्लेक्सिटी. तर हे दोन्ही पॉईंट आपण ऑलरेडी कव्हर केलेत. रिड्यूस कोड कॉम्प्लेक्सिटी मीन्स की लेट्स से की तुम्हाला 10 स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे आणि 10 स्टुडंटचा डेटा स्टोअर करताना आपण असे त्यांचे रोल नंबर स्टोअर करतोय, रोल नंबर, नेम, त्यांची क्लास, आणि आपण प्रत्येकाचं व्हेरिएबल क्रिएट केलं की स्टुडंट वन रोल नंबर, स्टुडंट वन नेम, स्टुडंट वन क्लास. मग असे आपल्याला जर 10 स्टुडंटचा डेटा क्रिएट करायचा आहे, तर मग तेव्हा 10 स्टुडंटचा डेटा क्रिएट करत असताना आपण जो डेटा आहे तो खूप मोठा प्रोग्राम होईल, की म्हणजे इतके सारे व्हेरिएबल्स आपल्याला क्रिएट करावे लागतील. जसं की मी तुम्हाला इथनं दाखवतो. आणि व्हाईल क्रिएटिंग प्रोग्राम तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सेम कीवर्ड जो आहे प्रोग्रामचा, जे की लिस्ट म्हणजे हा एक कीवर्ड आहे पायथनमध्ये, तर आपण सेम कीवर्ड आहे तो यूज नाही करू शकत पायथनमध्ये. सो आपल्याला काहीतरी एक त्यात चेंज करावं लागतं. जसं की लिस्ट एक कीवर्ड आहे, तर मी लिस्टच्या ऐवजी लिस्ट असं स्टोअर केलं आहे त्याला. सो ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही जस्ट हे नेमिंग कन्व्हेन्शन आहे ते लक्षात ठेवत जा. तर मग माझं असं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की एक स्टुडंट आहे, मला माझ्याकडे 3 स्टुडंट आहे आणि त्यांची ना मला रोल नंबर स्टोअर करायचे. तर मग रोल नंबर 1 इज इक्वल टू 23. ओके, तर मग आता आहे ना, हे स्टुडंट आहे, हे यांचे सगळ्यांचे रोल नंबर्स आहे. तर हे मला जे की स्टोअर करायचे. मग मला आता हे जर मी ह्या वेने करायला गेलो, तर मग असं तर नाही की स्टुडंट 3च असतील. तर मग मला जितके स्टुडंट असेल मग त्यांचे रोल नंबर स्टोअर करायचे. लेट्स से की आपले 1000 स्टुडंट्स आहे. तर मग मी हाच जर प्रोग्राम मॅन्युअली लिहायला गेलो, तर मग ही खूप मोठी प्रोसेस आहे, हे सगळे डिक्लेरेशन्स वगैरे. तर मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होऊ शकतो? तर मग यासाठी आपण तुम्ही आधी कन्सेप्ट बघितला असेल सी प्लस प्लसमध्ये ॲरेज, बट इन्स्टेड ऑफ ॲरेज आपण इथे लिस्ट वापरतो. तर मग मी जस्ट एक ॲरे क्रिएट करेल. रोल नंबर्स इज इक्वल टू 23, 25, 20, 24. ओके. आता तुम्ही इथं बघू शकता की आपला जो पहिला कोड होता तो 3 नंबर ऑफ लाईन्स, आणि इथं एका लाईनमध्येच ते सगळं आपलं जे काम आहे ते होऊन गेलं. बट आता हे फक्त 3 नंबर ऑफ लाईनचं होतं, ते इथं झालं. पण मग आपलं जेव्हा आता ही एक लाईन जी जिथं आपण लिस्ट डिक्लेअर केली आहे, तर मग ह्या लाईनमध्ये आपल्याला अजून जरी ॲड करायचे असले, जसं की मला असं जर मॅन्युअली करायचं असलं, तर मला इच रोल नंबरसाठी एक रेकॉर्ड बनावं लागेल आणि ते मेंटेन करणं अवघड आहे ऑफकोर्स. तर मग आत्ता मी याचा एक ॲरे बनवला आणि यात मी हजारो लाखो मला जितके रेकॉर्ड्स पाहिजे मी ते क्रिएट करू शकतो. दॅट्स वाय आपण लिस्ट जे आहे त्याचा वापर करतो. मग प्रोसेस लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, परफॉर्म्स ऑपरेशन इझिली. तर मग काही जे आपले ऑपरेशन्स आहे ते इझिली परफॉर्म करतं लिस्ट. तर मग मी तुम्हाला पुढच्या याच्यात दाखवेल. ओके, सेम एक्झाम्पल इथं जस्ट आपण नेम वापरलेलं आहे आणि तिथं रोल नंबर्स. ओके, तर मग हे ह्या एक्झाम्पलमध्ये कसं सॉल्व्ह केलेलं आहे की एक्झाम्पल विदाउट लिस्ट स्टुडंट 1 2 3 4 5. ओके, इतके स्टुडंट आपण मार्क केले. बट त्यानंतर स्टुडंट्स नावाचा आपण एक ॲरे क्रिएट केला आणि इन्स्टेड त्या ॲरेमध्ये जस्ट स्टुडंटचे नाव स्टोअर केले. सो हे एक इझी रिटर्न कोड दिसतो, इझी टू रीड पण असतो, आणि जो प्रोसेस करण्यासाठी तो पण आपल्याला इझीच जातो. ओके. So, what is the definition of list? A list is a collection of items stored in a single variable.
लिस्ट आर एन्क्लोज विथ स्क्वेअर ब्रॅकेट्स. ओके, सो डिफरंट टाईपचे डेटा स्ट्रक्चर आहे आपल्याकडे पायथनमध्ये. तर मग त्यामध्ये काहींना कर्ली ब्रॅकेट्स, काहींना अँग्युलर ब्रॅकेट्स, तर काहींना राऊंड ब्रॅकेट्स, असे वेगवेगळे ब्रॅकेट्स वापरले जातात. तर मग लिस्ट एक कलेक्शन आहे ज्यात आपण व्हॅल्यू आयटम स्टोअर करू शकतो अँड त्यांना आपल्याला डिक्लेरेशनसाठी स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरायचे असतात. ओके, तर मग लिस्टचा सिंटॅक्स आहे लिस्ट. इथं आपल्याला ज्या लिस्टचं ते नाव आहे ते डिक्लेअर करायचं असतं. मग इज इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर, देन आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज करायचे आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये आपल्याला जे पण एलिमेंट्स पाहिजे आपण ते यूज करू शकतो. ओके, मी जस्ट तुमच्या कोडमध्ये हा सिंटॅक्स लिहून देतो. ओके, आपल्याला जेव्हा पण आता एक लिस्ट क्रिएट करायची आहे तर मग तेव्हा आपण लिस्ट अशी क्रिएट करतो जसं की आपण इथं हा सिंटॅक्स पण लिहिलेला आहे. ओके, लिस्ट नेम, तर मग मला एक फ्रूट्सची ॲनिमल्सची लिस्ट क्रिएट करायची. लेट्स से की ॲनिमल्स. आता मी हे जे आहे ते लिस्टचं नाव आपण जी पण गोष्ट लेफ्ट साईडला राईट करतो तर मग ती गोष्ट ती एंटिटी ॲज अ व्हेरिएबल नेम कन्सिडर होते. तर मग आता आपलं एक आता आपण एक व्हेरिएबलने डिक्लेअर करत आहे, एक लिस्ट डिक्लेअर करतोय. मग आपण त्या समोर लिहितो इज इक्वल टू, आणि ॲज मला आता लिस्ट डिक्लेअर करायची तर ॲज पर सिंटॅक्स काय आहे की मला स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करावं लागतील. आता मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे पण एलिमेंट्स लिहिल ते ते सगळे एलिमेंट्स लिस्टमध्ये अपेअर होतील. तर मग आता मला ॲनिमल्स पाहिजे, तर ॲनिमल्स मी लिहिलं कॅट, डॉग. ओके, सो मी आता हे ॲनिमल्स लिहिले. मग ही जी लिस्ट आहे ही क्रिएट झाली. तर मग आता ही लिस्ट ॲक्सेस कशी करायची तर मग आपण ते पुढे बघूया. जस्ट आपण या लिस्टला प्रिंट करून बघूया. प्रिंट ॲनिमल्स. ओके, आपली लिस्ट आहे ही इथं प्रिंट झाली, कॅट, डॉग अँड काव. आपण जे पण काही चेंजेस करू लिस्टमध्ये ते असे रिफ्लेक्ट होत राहतील. तर मग आपल्याला ते आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिस्ट. सो पायथन लिस्टच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जसं की फर्स्ट म्हणजे ऑर्डर्ड, की एलिमेंट्स मेंटेन देअर इन्सर्शन ऑर्डर. जसे आपण एलिमेंट्स इन्सर्ट केले इथं तर मग हे ते त्याचा ऑर्डर प्रिझर्व करतात. जसं की आपण काही मेथड्स बघणार आहोत लिस्टमध्ये एलिमेंट्स पुश ॲड करण्यासाठी. तर मग आपण जसे एलिमेंट ॲड करू त्यात किंवा रिमूव्ह करू तर मग तो ऑर्डर प्रिझर्व केला जातो. जसं की आपण लेट्स से की तुम्ही कॅट फर्स्ट टाइम इन्सर्ट केलं तर सेकंड टाइम डॉग, देन तुम्ही काव इन्सर्ट केलं आणि काव डिलीट केलं अँड परत एक कोणतं तरी एक ॲनिमल ॲड केलं की एलिफंट. मग त्या वेळेला असं होईल की जो तुम्ही इन्सर्शन किंवा डिलिशन ऑर्डर जो पण तुमचा होता तो ॲज इट इज प्रिझर्व केला जाईल. सेकंड म्युटेबल, तर म्युटेबल म्हणजे की एलिमेंट्स कॅन बी चेंज आफ्टर क्रिएशन.
आपण जेव्हा पण लिस्ट क्रिएट करतोय तर त्यातले काही एलिमेंट्स आहे ते जेव्हा पण क्रिएट होतील लिस्ट त्यानंतर ते चेंज होऊ शकतात. अलोज डुप्लिकेट्स. आपण सेम एलिमेंट्स मल्टिपल टाइम्स एका लिस्टमध्ये यूज करू शकतो. दॅट्स वाय अलोज डुप्लिकेट्स. आणि कॅन स्टोअर डिफरंट टाइप्स ऑफ डेटा. तर मग आता हे जे ॲनिमल आहे तर मग मी दुसरा एक ॲरे क्रिएट करतो. ठीक आहे, मी आता एक ऑब्जेक्ट्स नावाचा ॲरे क्रिएट केला. तर मग ऑब्जेक्ट्स नावाचा ॲरे क्रिएट करताना मग मी यात काही पण ऑब्जेक्ट्स टाकू शकतो. जसं की मी एक नंबर टाकून दिला 2. त्यानंतर आता आपण हेच जर अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये वापरत असतो जसं की C++, तर मग तिथं आपण जो आहे डेटा टाईप तो डिक्लेअर करून ठेवलेला असतो. बट ॲज इथं आपण डेटा टाईप नाही डिक्लेअर केलेला, तर आपण एकाच लिस्टमध्ये मल्टिपल टाईप्स ऑफ डेटा टाईप्स इन्सर्ट करू शकतो. तर मी इथं ट्रू टाकलं, बुलियन 2.23, फ्लोट, अजून स्ट्रिंग इन्सर्ट केली. त्यानंतर ओके, ऑलमोस्ट सगळे डेटा टाइप्स आपण यात इन्सर्ट केले. तर मग लिस्टचं हे पण ॲडव्हान्टेज आहे की आपण एका सिंगल लिस्टमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करू शकतोच. आणि आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे हे बघू शकतो, असं की लेट्स से की मला आहे ना एक एम्प्लॉईचा डेटा स्टोअर करायचा आहे. तर मग एम्प्लॉईला काय असतं, एम्प्लॉईला एक नंबर असतो. तर मग एम्प्लॉईचा नंबर 1 2 3 4 5 6 EMP नेम. एम्प्लॉईचं मला नाव स्टोअर करायचं आहे. तर नाव, एम्प्लॉईचं डिपार्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. मग एम्प्लॉईची सॅलरी, आणि काय एम्प्लॉई लोकेशन. ओके, सो आता मला ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर करायच्या आहे. आणि आपल्याला आता हे टोटल मी 5 लाईन्स ऑफ कोड लिहिलेला आहे आणि प्रत्येक एका व्हेरिएबलमध्ये लिहायचं आहे. बट मला ही जर सगळी माहिती शो करायची आहे एका ठिकाणी, तर मग मला आता जसं इथं तुम्ही बघू शकता, मला एक प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रिंट स्टेटमेंट लिहावं लागेल. जसं की एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम. तर मग मी जर हे असं एक्झिक्यूट करायचं असेल मला, तर मग प्रत्येक गोष्टीसाठी आता माझ्याकडं 5 व्हेरिएबल्स आहेत. तर मला 5चे 5 व्हेरिएबलसाठी एक 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 प्रिंट स्टेटमेंट लिहावं लागेल, तेव्हा ते प्रिंट होईल. आता सध्या की मी 2च केले, एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम. बट इन्स्टेड आता जे लिस्ट आहे तर ते एक ॲडव्हान्टेज प्रोव्हाइड करतं. ते म्हणजे की ते मल्टिपल टाईपचे डेटा टाईप स्टोअर करू शकतं. तर मग ते आपण ॲडव्हान्टेज वापरू शकतो की इथं जस्ट मी एक लिस्ट क्रिएट केली, EMP इन्फो. ओके, तर फर्स्ट प्लेसला आपण काय स्टोअर करतोय, एम्प्लॉईचा नंबर 1 2 3 4 5. ओके, जितके पण एलिमेंट्स आहे ते सेपरेटेड बाय कॉमा असतात. तर मग आपण अजून एक त्याची सॅलरी आपण फ्लोटमध्ये स्टोअर करू.
ओके. अँड त्याचं लोकेशन पुणे. लेट्स से की आपल्याला एक अजून डेटा टाईप पाहिजे, इज व्हेरीफाईड. ओके सर, आपल्याला एका एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची होती. तर आता आपण एक यूज केस बद्दल सांगतोय मी. ही यूज केस तुमची काही पण असू द्या, तुम्ही कोणता पण एक प्रोग्राम क्रिएट करताय तर त्यानुसार. तर मग आता मला इथं किती 6 लाईन ऑफ कोड्स आणि परत 6 प्रिंट स्टेटमेंट लागतील, तेव्हा की हा सगळा मी डेटा शो करू शकेल. आणि जेव्हा पण आणि ही एक बेस्ट प्रॅक्टिस नाही, आपण इंडस्ट्रीमध्ये कधीच वापरत नाही. जॉब वगैरे करत असताना आपण एक प्रॉपर डेटा स्ट्रक्चरचा वे फॉलो करतो. ओके. तर मग आपलं आता लिस्ट एक डायनामिक डेटा स्ट्रक्चर होतं, त्यामुळे आपला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की आपल्या लिस्टमध्ये सगळे जे डेटा टाइप्स आहे ते स्टोअर करता आले. आणि आता मी जस्ट हे एकाच फॉर लूपमध्ये प्रिंट पण करू शकतो. मी जस्ट तुम्हाला आता प्रिंट करून दाखवतो. जस्ट ते आयट्रेट वगैरे कसं करायचं आहे मी तुम्हाला पुढं सांगेलच. EMP इन्फो जी आपली रेग्युलर फॉर लूप आहे तीच वापरायची असते. जस्ट आपण रेंज वापरत होतो ना, तर रेंजच्या ऐवजी आपण आता ज्यावर आयट्रेट करायचं आहे आपल्याला, जे की मला या लिस्टवर आयट्रेट करायचं आहे, तर ते वापरावं असतं इन्स्टेड ऑफ रेंज. आणि हे तर व्हेरिएबल नेमच आहे, हे तुम्ही काही पण देऊ शकता. आणि मी जस्ट प्रिंट करू शकतो EL. ओके. आता जसं की तुम्ही बघू शकता किती 3 लाईन ऑफ 3 लाईनमध्ये आपला सगळा जो कोड आहे तो प्रिंट झाला आहे. आणि तसे किती लागले असतील आपल्याला 12. आणि प्लस आता मी इथं किती जरी आता ह्या एकाच ॲरेमध्ये मी किती जरी गोष्टी वाढवत राहिलो, तर मग या 3 लाईन्सच राहणार आहे. पण मग इकडं दरवेळेस ज्या लाईन्स आहे त्या आपल्या इन्क्रीज होत गेल्या असतात. ओके. कॅन स्टोअर डिफरंट डेटा टाईप. तर मग क्रिएटिंग लिस्ट आपण हे ऑलरेडी बघितलं आहे. लिस्ट नंबर्स. तर मग लिस्ट ऑफ नंबर्स, लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स, जस्ट मी हे इन्सर्ट करून देतो तुमच्या नोट्समध्ये. लिस्ट ऑफ नंबर्स म्हणजे की ज्या लिस्टमध्ये आपण फक्त नंबर स्टोअर केलेले. लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स म्हणजे याचे काही अशी नेमिंग कन्व्हेन्शन नाही, जस्ट तुम्हाला शोकेस करण्यासाठी असं पद्धतीने वापरलेलं आहे. 26 मिक्स लिस्ट, जी की आपण आत्ता बघितली, याला मिक्स लिस्ट म्हणतात. हो. तर मग आता मेन पार्ट येतो की आपण आता ह्या लिस्ट क्रिएट केल्या, बट आपल्याला आता स्पेसिफिक एलिमेंट्स ॲक्सेस कसे करायचे. तर मग आपल्याला कोणता पण एक एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे लिस्टमधला. तर मग आपण इथं या लिस्टने बघूया. ओके. आपल्याकडे ही एक लिस्ट आहे, लिस्ट ऑफ फ्रूट्स, ज्यामध्ये आपण काही एलिमेंट्स दिलेले, ॲपल, बनाना, मँगो. तर मग लिस्ट सेम ॲज ॲरेज वर्क करते. तर मग आपल्याला जेव्हा पण लिस्टमधले कुठले एलिमेंट्स ॲक्सेस करायचे असले, तर मग आपण तो असा ॲक्सेस करू शकतो. लेट्स से की मला ॲपल ॲक्सेस करायचा आहे. तर मग लिस्ट ह्या प्रिन्सिपलवर चालते की इंडेक्सिंग. तर इंडेक्सिंग हा जो ॲपल आहे, तर मग झिरोपासून इंडेक्सिंग सुरू होते आणि मग ती जस्ट +1 +1 असं इन्क्रिमेंट होत जाते. तर मग ॲपल जो आहे त्याची इंडेक्स असेल 0, बनाना याची इंडेक्स 1, अँड मँगो याची इंडेक्स 2. आणि जसं मी जर अजून काही यात ॲड केलं फ्रूट, तर मग अशी जी इंडेक्सिंग आहे ती इन्क्रीज होतच राहील. ओके. लेट्स से मी इथं कोकोनट ॲड केलं.
आता याची इंडेक्सिंग 3. ओके, 0 पासून सुरू होते. तर मग याला ॲक्च्युअल ॲक्सेस कसं करायचं? तर जस्ट आपण प्रिंट ॲक्सेस करू आणि ते बघू की ते करेक्टली ॲक्सेस होतंय की नाही. आता मी एक प्रिंट स्टेटमेंट लिहिलं आणि प्रिंट स्टेटमेंटमध्ये आपण जे पास करतो ते फक्त प्रिंट होतं. तर मग मला काय प्रिंट करायचं आहे की या फ्रूट्स लिस्ट. तर मग आपण आधी इथं बघितलं होतं की मी ॲनिमल्सला प्रिंट करत होतो. तर मग एक ॲरे प्रिंट झालेला होता जसं की. तर मग पण आता मला एकच एलिमेंट जर ॲक्सेस करायचा आहे, तर मग दॅट टाईम मी जस्ट इथं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मेन्शन करेल की मला कोणता एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे. लेट्स से की मला झिरो इंडेक्सचा जो एलिमेंट आहे त्याला ॲक्सेस करायचा आहे. तर मग मी जस्ट हा प्रोग्राम जेव्हा रन करेल. ओके, तर मग आता तुम्ही इथं बघू शकता की ॲपल प्रिंट झालाय. तसंच जर मग मला असे पुढचे काही करायचे असले, जसं की मला 3 ॲक्सेस करायचा आहे. तर ॲपल कोकोनट आपले 2 एलिमेंट जे आहे लिस्टमधनं ते प्रिंट झाले. आणि असेच तुम्हाला जशी जशी तुमच्या लिस्टचा काउंट वाढत जाईल तसे तसे तुम्ही एलिमेंट जे आहे ते ॲक्सेस करू शकतात. तर लिस्ट इंडेक्सिंग ऑलरेडी सांगितली मी तुम्हाला. हे त्याचेच एक्झाम्पल आहे सगळे. ओके, मग अजून एक वे आहे जी की इंडेक्सिंग चालते, पण मग म्हणजे ही असते नॉर्मल और पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. ओके, बट आपण पायथन यूज करते तर पायथन आपल्याला मोस्ट ऑफ द ॲडव्हांटेजेस प्रोव्हाइड करतं. तर मग दॅट्स वाय अजून एक इंडेक्सिंग आहे जी आपण वापरू शकतो, ती म्हणजे जसं की आता ह्या एलिमेंटला कन्सिडर केलं जातं -1. जसं की आता मला हा शेवटचा एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे. तर मग मी कशाला त्याचा ऑर्डर प्रिझर्व करू. मला फक्त इतकं माहिती आहे की मला जो एलिमेंट आहे तो शेवटपासनं हे करायचं आहे की ॲक्सेस करायचा आहे. तर मग मी इथं प्रिंट स्टेटमेंट देन फ्रूट्स देन मी जस्ट इथं -1 राईट केलं. ओके, सो इथं तुम्ही बघू शकता की आपण जो फ्रुट्स आहे तो -1 लिहिलेलं होतं. तर मग त्याने जी इंडेक्सिंग आहे ॲज पर इंडेक्सिंग त्याने लिस्टच्या एंडपासनं एलिमेंट्स आहे ते ॲक्सेस करण्यासाठी सुरुवात केली. तर -1 इंडेक्सिंगला होतं कोकोनट. तर मग ते प्रिंट झालंय. ओके, तसंच आपण -1 -2 -3 -4. सो बनाना विल हॅव इंडेक्स ऑफ -4 -3 -2 अँड -1. सो जी निगेटिव्ह इंडेक्सिंग आहे ती अशा वेने वर्क करते. तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग ज्या आहेत तर त्यात काही डाऊट्स आहे? एनीवन? ओके, ठीक आहे. मी याला नो ॲज अ नो कन्सिडर करतो. सो हे नोट्समध्ये पण कव्हर केलेलं आहे की म्हणजे जसे लिस्टमध्ये एलिमेंट्स असतात तर मग त्याची इंडेक्सिंग जी निगेटिव्ह इंडेक्सिंग आहे ती कशी असते. तर मग नेक्स्ट कन्सेप्ट येतो लिस्ट स्लायसिंग. मग आपल्याला जे लिस्ट स्लायसिंग आपण तेव्हा वापरतो की आपल्याला ॲट अ टाइम मल्टिपल एलिमेंट्स त्याचे यूज करायचे. तर मग लिस्ट स्लायसिंग सेम सेम वेज ऑफ इंडेक्सिंगने वर्क करते. तर मग त्यामध्ये
लिस्ट स्लाइसिंग मध्ये आपल्याला ते तर मग मी इथं एक लिस्टचा जो ॲरे आहे, सॉरी, जी लिस्ट आहे नंबर ऑफ लिस्ट, ती डिफाईन केली आणि देन त्यानंतर मला इथं या लिस्टचे मल्टिपल एलिमेंट्स ॲट अ सिंगल टाइम प्रिंट करायचे किंवा कन्झ्युम करायचे. बट सो मला आता नॉर्मल वेने करायचं असलं, लेट्स से की मला 20, 30 अँड 40, तर मग हे एलिमेंट प्रिंट करायचे. तर मग मला असं करावं लागेल की ती नंबर्स ऑफ, मग आता 20ची पोझिशन काय आहे? तर मग 20ची पोझिशन आहे 1, 2 अँड 3. सो मला हे एलिमेंट्स असे ॲक्सेस करावे लागतील वन बाय वन. सो इथं टोटल 3 लाईन ऑफ कोड्स माझं कन्झम्पशन आहे. तर मग 20, 30, 30, 40. सो याला एक दुसरी कन्सेप्ट येते, ती म्हणजे लिस्ट स्लायसिंग. तर मग स्लायसिंगसाठी आपण एक नवीन प्रोग्राम क्रिएट करूया. लिस्ट स्लायसिंग डॉट पी वाय. ओके, आपण हे नंबर्स क्रिएट केले. तर मग लिस्ट स्लायसिंगमध्ये आपल्याला जेव्हा पण लिस्ट स्लायसिंग यूज करायची तेव्हा असं यूज करावं लागतं की नंबर्स, आता मला जी लिस्ट स्लाइस करायची आहे, देन त्यानंतर मला सेम स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करावं लागतं आणि इथं मला इंडेक्स स्पेसिफाय करावी लागते की मला म्हणजे कुठं स्टार्टिंग पोझिशन, कोणत्या स्टार्टिंग पोझिशनपासून मला त्याला स्लाइस करायचं आहे. तर मग जसं की माझी रिक्वायरमेंट होती 20, 30 अँड 40, तर मग मी इथं स्टार्टिंग इंडेक्स प्रोव्हाइड करेल. तर मग 20ची स्टार्टिंग इंडेक्स आहे 1. सो आणि मला 40 पर्यंत पाहिजे आणि मला एंडिंग इंडेक्स पर्यंत न्यावं लागतं. तर मग एंडिंग इंडेक्स कोणती पाहिजे? तर मग स्टार्टिंग इंडेक्स ॲज इट इज कन्सिडर होते. स्टार्टिंग नाही, स्टार्ट इंडेक्स इज इक्वल टू 1. सो ही अशीच कन्सिडर होते जी जिथून मी स्टार्ट केलंय. बट मी जी एंडिंग इंडेक्स देतोय, म्हणजे एंडिंग इंडेक्स जी देतोय, तर मग त्यातून -1 होतंय. जर माझी एंड इंडेक्स आहे, तर मग एंडिंग इंडेक्स मी समजा इथं 4 प्रोव्हाइड केली, तर मग जी ॲक्च्युअल असेल ती अशी कन्सिडर केली जाईल की 4 - 1 इज इक्वल टू 3. म्हणजे एलिमेंट्स 1 पासनं 3 पर्यंत प्रिंट झाले पाहिजे. हे सेम ॲज जसं रेंज वर्क होतं की रेंज रेंजमध्ये आपण एक नंबर आहे तो त्या नंबर पर्यंत जातो, म्हणजे ती कंडिशन एक्सीड होत नाही. जर एलिमेंट्स 9 पर्यंत आहे तर मग n-1 पर्यंतच ते हे होतात, कन्झ्युम होतात किंवा प्रिंट होतात. जर मी तर 4 स्पेसिफाय केलं. ओके, तर मग आपल्या इथं जे एलिमेंट्स आहे 20, 30 अँड 40 ते कन्सिडर झाले, ते प्रिंट झाले. तर मग त्यानंतर म्हणजे इथं काय झालं की मी एक स्टार्टिंग रेंज आणि एंडिंग रेंज प्रोव्हाइड केली. तर मग ते इच टाइम जेव्हा ते स्लायसिंगच्या वेळेस ते चेक करेल की स्टार्टिंग रेंज आणि एंडिंग रेंज मध्ये जितके एलिमेंट्स आहे ते प्रिंट करून द्यायचे. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, सो आपण इथं जे एलिमेंट्स होते थ्रू स्लायसिंग आपण विदिन त्या रेंजमध्ये स्टार्टिंग इंडेक्स टू एंडिंग इंडेक्स सगळे जे आहेत ते प्रिंट केले. तो सेम एक्सपेक्टेड आउटपुट आहे 20, 30 अँड 40. तर मग आपल्याला एक एलिमेंट लेट्स से की मॉडिफाय करायचा आहे लिस्टचा.
slicing in the list. सो एक लिस्ट आहे माझ्याकडे फ्रुट्स. तर फ्रुट्स जी आहे ती आपण ऑलरेडी इथं कुठेतरी डिक्लेअर केलेली आहे. ओके, फ्रुट्स लिस्ट आहे. तर मग यामध्ये तुम्ही माझं एलिमेंट्स बघू शकता की ॲपल, बनाना, मँगो, कोकोनट. सो इन्स्टेड ऑफ फ्रुट्स मला सेकंड एलिमेंटला बनानाच्या ऐवजी काहीतरी ऑरेंज असं इन्सर्ट करायचं आहे. तर मला हा बेसिकली हा एलिमेंट मॉडिफाय करायचा आहे. तर मग नॉर्मली जर मी व्हेरिएबल्समध्ये करत असतो कसं करत असतो की फ्रुट्समध्ये ऑलरेडी एक व्हॅल्यू मी देऊन ठेवलेली ती म्हणजे मँगो. तर मँगो देऊन ठेवली आहे. तर मग मला याला जस्ट मॉडिफाय करायची. तर मग परत असं लिहील फ्रूट, नो नॉट फ्रूट, फ्रूट इज इक्वल टू मँगो. आणि त्यानंतर जर मला ती व्हॅल्यू चेंज करायची तर मग मी इथं अशी चेंज करेल ऑरेंज. झाली चेंज. तर मग आता मी इथं जेव्हा आपण प्रिंट करूया, प्रिंट बिफोर फ्रूट, प्रिंट. ओके, इफ वी रन दिस देन आपल्याला जे आउटपुट्स आहे ते ओके, बिफोर चेंज मँगो अँड आफ्टर चेंज मँगो. तर मग ही सेम गोष्ट आपण आता लिस्टमध्ये करतोय. तर मग लिस्टमध्ये करण्यासाठी आपल्याला पहिले तर हे लागतं की फ्रुट्स. मग मला चेंज कशात करायचे, तर मग मी इथं ती लिस्ट स्पेसिफाय केली ज्यात मला चेंज करायचं आहे. आणि कुठं चेंज करायचा, मग आता लिस्ट तर खूप मोठी, आपल्याला पूर्ण लिस्ट तर मॉडिफाय नाही करायची, त्यातला एक एलिमेंट करायचा आहे. तर मग कुठला त्याची पोझिशन काय त्या एलिमेंटची, तर मला फर्स्ट इंडेक्सचा जो एलिमेंट आहे तो मी स्पेसिफाय करतो की ज्याची फर्स्ट इंडेक्स आहे. तर मग त्याच्याऐवजी मला काय पाहिजे, दुसरा एक एलिमेंट पाहिजे, तो म्हणजे पपाया. सो आपण इथं प्रिंट करूया, प्रिंट बिफोर मॉडिफिकेशन fruits of 1. हो हो. ओके, बिफोर मॉडिफिकेशन तो आयटम होता बनाना अँड आफ्टर मॉडिफिकेशन तो आयटम झाला पपाय. सो आपण इन्स्टेड आपण जी पूर्ण लिस्ट पण आहे ती पण प्रिंट करून बघू शकतो. ओके, बिफोर मॉडिफिकेशन आपण आयटम्स बघू शकतो, ॲपल, बनाना, मँगो, कोकोनट असे होते. आणि ते नंतर आपले जे आयटम्स आहे ते चेंज झाले अकॉर्डिंग टू आपण इंडेक्सिंगने मेन्शन केलं. तर मग यात अशा काही मेथड्स आहेत ज्यात आपण काही एलिमेंट्स ॲड करू शकतो लिस्टमध्ये. लेट्स से की आपल्याला एक एलिमेंट ॲड करायचा आहे ॲट द एंड ऑफ द लिस्ट. जेव्हा पण आपण एक लिस्ट अपेंड करतो,
एक एलिमेंट अपेंड करतो लिस्ट मध्ये, तर मग तेव्हा आपल्याला अपेंड जे फंक्शन आहे ते ती मेथड यूज करावी लागते. तर मग लेट्स तर मग आता ही लिस्ट सो फॉर अपेंडिंग एन एलिमेंट, जेव्हा आपल्याला एक एलिमेंट अपेंड करायचं आहे त्यात, मग आपल्याला इथं फर्स्ट तर लिस्ट ज्यात आपल्याला एलिमेंट अपेंड करायचं आहे त्या लिस्टचं नाव मेन्शन करायचं असतं, आणि त्यानंतर डॉट. तर मग डॉट जो ऑपरेटर आहे, तर मग आपल्याला त्या लिस्टमध्ये ज्या ज्या मेथड्स बिलॉंग करतात तर आपण त्या त्या वापरण्यासाठी ॲक्सेस देतो. तर मग आपण आता मी इथं मेन्शन केलं लिस्टचं नेम डॉट अपेंड. तर मग अपेंड नावाची ही मेथड वापरली, आणि आता अपेंड मध्ये तर मग ॲट द एंड ऑफ लिस्ट, लेट्स से की मला एक एलिमेंट अपेंड करायचं आहे. तर जेव्हा मला एक एलिमेंट अपेंड करायचा असेल ऑरेंज, सो दॅट टाइम मी जस्ट तो डॉट अपेंड मेथडने प्रिंट केला डॉट अपेंड. तर मग ऑलरेडी आपल्याकडे ॲपल, बनाना, मँगो, कोकोनट अँड पपाया. मी परत एक एलिमेंट अपेंड केला बनाना. ओके, सो आपण इथं ज्या लिस्टमध्ये काही एलिमेंट्स आहे ते अपेंड करण्याचे ट्राय करतोय, आणि आपण इथं प्रिंट करूया बिफोर अपेंडिंग कॉमा फ्रूट्स प्रिंट आफ्टर अपेंडिंग कॉमा फ्रूट्स. ओके, बिफोर अपेंडिंग आपली जी लिस्ट होती ती अशी दिसत होती: ॲपल, बनाना, मँगो, कोकोनट. अँड आफ्टर अपेंडिंग तुम्ही बघू शकता की मी जे एलिमेंट्स अपेंड केलेले होते त्यात, म्हणजे ॲड केलेले होते, तर मग ते ॲड झाले. जसे कोकोनट, जसं की ऑरेंज, बनाना अँड ग्रेप्स, जे की आपल्याला एंड ऑफ द लिस्ट ते ॲड झालेले आहे. आणि यात आपण सगळ्या प्रॉपर्टीज बघू शकतो त्याच्या, की यात डुप्लिकेशन पण अलो केलं त्याने. बनाना, बनाना, आणि जो माझा ऑर्डर होता इन्सर्शनचा तो पण मेंटेन केलाय. जसं की मी ज्या ज्या म्हणजे जसे जसे एलिमेंट्स अपेंड केलेले, ऑरेंज मी फर्स्ट टाइम अपेंड केलं तर मग ते फर्स्ट टाइमच झाले. तर मग अपेंड मेथड आपण जेव्हा तेव्हा वापरतो की आपल्याला ॲट द एंड ऑफ द लिस्ट काही एलिमेंट्स ॲड करायचे, तेव्हा आपण अपेंड मेथड यूज करतो. देन इन्सर्ट पण एक मेथड आहे. तर मग जेव्हा आपल्याला काही आता अपेंड मेथड काय आहे, हे पण इन्सर्टच करतं, बट ॲट द एंड ऑफ द अरे, इन ॲट द एंड ऑफ द लिस्ट. मग पण आपल्याला लेट्स से की मला फर्स्ट पोझिशनला एक काहीतरी एलिमेंट ॲड करायचा आहे, तर मग तो कसा करता येईल, तर मग त्यासाठी तेव्हा आपण वापरतो इन्सर्ट. मग तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जस्ट
जस्ट आता ही न्यू लिस्ट आहे माझ्याकडे फ्रुट्स. तर मग यात आहे ॲपल बना. मग मला आहे ना फर्स्ट पोझिशन म्हणजे आता करंटली तर ही आहे. मग या पोझिशनला मला एक एलिमेंट नवीन ॲड करायचा आहे. तर मग तेव्हा मला वापरावं लागेल फ्रुट्स डॉट इन्सर्ट. इन्सर्ट मग इथं पहिले तर मला इंडेक्सिंग मेन्शन करावं लागेल जिथं मला इन्सर्ट करायचं आहे. तर मग मी इथं इंडेक्स टाकली आणि मी नंतर मला कॉमा करून तो एलिमेंट टाकावा लागतो ज्यात मला जो मला तिथं इन्सर्ट करायचा आहे. तर मग नवीन एलिमेंट मला इन्सर्ट करायचा आहे तर हा. मग आपण इथं एकदा बिफोर प्रिंट करतोय की बिफोर इन्सर्शन ते लिस्ट आपली ॲक्च्युअल कशी होती आणि त्यानंतर आफ्टर इन्सर्शन कशी आहे. तर मग बिफोर अँड आफ्टर. सो आपण हा प्रोग्राम रन करू. ॲज एक्सपेक्टेड असा आहे की तो तिथं इन्सर्ट होऊन गेलेला पाहिजे. तर मग इथं आपण बघू शकतो जो एलिमेंट मला त्या फर्स्ट पोझिशनला इन्सर्ट करायचा होता तो झालेला आहे आणि बाकीचे जे एलिमेंट आहे त्यानंतर मूव्ह झाले. ओके. आता हे फर्स्ट सेकंड थर्डची जी पोझिशन होती ती समोर 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 अशी इन्क्रीज होत गेली आणि ते ऍड झाले असे. ओके. हो. तर मग आता मला माझ्या एलिमेंटमध्ये मल्टिपल एलिमेंट्स ॲट अ सिंगल टाइम ॲड करायचे. तर मग तेव्हा एक मेथड असते एक्सटेंड. आपण ती यूज करतो. एक्सटेंड. त्यासाठी आपल्याला वापरावं लागतं एक्सटेंड. तर मग एक्सटेंड आपण जेव्हा यूज करतो मग तेव्हा इथं आपल्याला मेन्शन करावं लागतं की आपल्या मग आता आपलं इथं मल्टिपल एलिमेंट स्पेसिफाय करायचे. तर मग मल्टिपल एलिमेंट स्पेसिफाय करायचे त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की एक लिस्ट ऑफ एलिमेंट्स प्रोव्हाइड करावं लागतं त्याला जे की ऍड करायचे त्यामध्ये. तर मग लेट्स से की मला तर मग मला हे सगळे एलिमेंट्स ऍड करायचे ह्या ज्या फ्रुट्स आहे या लिस्टमध्ये. तर मग मी जेव्हा पण हे एलिमेंट्स ऍड केले तर मग मी ह्याने पण ऍड करू शकत होतो अपेंडने. बट अपेंडने मला मोर नंबर ऑफ लाईन्स लिहावे लागतील की इच टाइम जो एलिमेंट अपेंड करायचा आहे तर तो एलिमेंट आपल्याला तिथं इन्सर्ट करावा लागेल. बट जर मी एक्सटेंड मेथड वापरतोय तर मग त्यामध्ये मला जस्ट लिस्ट ऑफ एलिमेंट्स प्रोव्हाइड करायची आहे आणि जे एलिमेंट्स आहे ते अपेंड होऊन जातील. तर मग आपण हे रन करूया. ओके. जे एलिमेंट्स होते ते सगळे अपेंड झालेले बिफोर दिस अँड आफ्टर इट इज दिस. सगळे एलिमेंट्स आहे ते जो ऑर्डर दिलाय त्यानुसार ते अपेंड झालेले आहेत.
तर मग नेक्स्ट मेथड आहे, तर मग आपण ह्या सगळ्या इन्सर्शनचं बघितलं. मग आपण आता बघू की रिमूव्हिंग अन एलिमेंट फ्रॉम द लिस्ट. ओके, आपण हे बघूया आता. तर मग आपल्याकडे फ्रुट्स नावाची तर ऑलरेडी एक लिस्ट आहे. तर मग त्यामध्ये मी तर यामधनं मला एक एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे. तर सेम थिंग की आपल्याला फर्स्ट तर ज्या लिस्टमधल्या ऑपरेशन प्रोव्हाइड करायचे आहे, जसं की फ्रुट्समध्ये परफॉर्म करायचं आहे, तर फ्रुट्स डॉट देन रिमूव्ह. तर मग मला एक स्पेसिफिक एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे. तर मग तेव्हा मी वापरेल की कोणता एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे. तर मग रिमूव्ह आणि इथं त्या एलिमेंटचं नाव लेट्स से की मला इथनं ॲपल रिमूव्ह करायचं आहे या लिस्टमधनं. ओके, तुम्ही बघू शकता की आपण रिमूव्ह ॲपल करत होतो आणि ते रिमूव्ह पण झालंय. आता जे अपडेटेड लिस्ट आहे त्यात ते नाही आहे इथं. तर मग अजून पण एक मेथड असते त्यासाठी, ती म्हणजे डॉट पॉप. तर मग आपण रिमूव्हने काय करतो की एक स्पेसिफिक एलिमेंट आपल्याला माहिती आहे आपण कोणता रिमूव्ह करतोय. बट पॉपमध्ये असं असतं की आपण जो लास्ट एलिमेंट आहे तो रिमूव्ह करतोय आणि तिथं आपल्याला मेन्शन पण नाही करावं लागत की म्हणजे तो एलिमेंट कोणता आहे. डॉट पॉप. ओके, आता जर मी बाय डिफॉल्ट वापरलं तर मग बाय डिफॉल्ट हे काय करतं की जो शेवटचा एलिमेंट आहे जो की हा आहे, तर मग याला हे रिमूव्ह करायला टाकेल, रिमूव्ह करून टाकेल ऑटोमॅटिकली. त्याची जी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ती -1 आहे. जसं की तुम्ही बघू शकता लास्ट एलिमेंट आहे तो रिमूव्ह झालाय. बट आता आहे ना, मला हा इथं एलिमेंट नाही मेन्शन करायचा, मला हे मेन्शन करायचं आहे की कुठली इंडेक्स मधला एलिमेंट मला रिमूव्ह करायचा आहे. तर मग दॅट टाइम आय विल यूज इंडेक्सिंग. आणि जसे की आपण इथं निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह कोणती पण इंडेक्सिंग वापरू शकतो जी पण लिस्ट सपोर्ट करत आहे. तर मग मला हा एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे, तर मग याची इंडेक्सिंग काय आहे 1. तर मग 1 याची इंडेक्सिंग आहे. तर मग आपण चेक करूया की जो एलिमेंट आहे फर्स्ट नंबरला तो रिमूव्ह. ओके, तर मग याची जी 1 इंडेक्स होती आणि आपण इथं हे पण मेन्शन केलेलं होतं की जो फर्स्ट नंबरचा एलिमेंट आहे त्याला पॉप करायचा आहे. तर मग तो रिमूव्ह झालेला आहे. ओके, देन पुढची मेथड आहे की क्लिअर. तर मग क्लिअर मेथड काय करते, क्लिअर मेथड पूर्ण जी लिस्ट आहे त्यालाच क्लिअर करून टाकते. जसं की आपण इथं आता ही पूर्ण लिस्ट ठेवूया. क्लिअर मेथड क्लिअर मेथड कोणतेच पॅरामीटर घेत नाही. तर मग त्यामध्ये आपल्याला फक्त डॉट क्लिअर केलं मी. आता मी क्लिअर मेथडचं काम आहे की ती पूर्ण लिस्ट जस्ट एम्प्टी करून टाकते, डिलीट नाही, एम्प्टी. ओके, आता बिफोर आपली लिस्ट अशी दिसत होती ज्यात सगळे एलिमेंट्स होते आणि क्लिअर मी मेथड वापरले त्यानंतर जे सगळे एलिमेंट्स होते मेथड मधले ते जे आहे ते क्लिअर होऊन गेले मेमरीतनं आणि ते आपल्या मेमरीमध्ये आता एक्झिस्ट नाही करते. तर मग आपण लिस्टचे काही ऑपरेशन्स पण करू शकतो. म्हणजे लिस्ट आपण कॉन्कॅट करू शकतो आणि लिस्टवर लेट्स से की मी एक नंबरची लिस्ट घेतली, लिस्ट ऑपरेशन्स. तर मग नंबरची लिस्ट इज हिअर ऑलरेडी डिफाईन्ड. सो मी एक लिस्ट घेतली, नंबर्स इज इक्वल टू 1 2 3 4.
7 8 9 कॉमा 10. तर मग हे काही मल्टिपल ऑपरेशन्स आहे जे की मी या लिस्टवर परफॉर्म करू शकतो. जसं की प्रिंट, आता मी दोन्ही लिस्टला ॲड करू शकतो. नंबर्स ऑफ 1 प्लस नंबर्स ऑफ 2. तर मग इथं तुम्ही बघू शकता की दोन्ही लिस्ट एका सिंगल लिस्टमध्ये कॉन्कॅनेट झाल्या आहे. 1 2 3 4 5 6 या ज्या की आपल्या डिफरंट लिस्ट होत्या त्या एका सिंगल लिस्टमध्ये, आणि आपण ह्या जस्ट प्रिंटच नाही करू शकत, आपण एका नवीन या लिस्टमध्ये स्टोअर पण करू शकतो. जसं की मी एक नवीन ॲरे क्रिएट केला. कंबाईंड इज इक्वल टू, आणि मी जर आता या कंबाईंडला प्रिंट केला तर मग मला सेम आउटपुट भेटतंय, जे की म्हणजे आपण इथं ज्या लिस्ट आहे त्या कॉन्कॅटिनेट करतोय. तर मग अजून एक असतं की रिपिटेशन, जे की मला लेट्स से की एकच लिस्ट मला मल्टिपल टाइम्स रिपीट करायची. तर मग नॉर्मली मी असं करायला गेलो तर नंबर्स 1, तर मग मला हे एक मला हे एकदा प्रिंट करायचे. तर मग मी आता हे एकदा असे नॉर्मली प्रिंट होऊन गेले, बट इन्स्टेड ऑफ प्रिंट मला याला मल्टिपल टाइम्स प्रिंट करायचं होतं. तर मग नॉर्मल वेने असं आहे की मला जितके वेळेस प्रिंट करायचं तर मग तितके प्रिंट स्टेटमेंट वापरावे लागतील. बट इन्स्टेड ब्युटी ऑफ पायथॉन की मला जस्ट इथं मेन्शन करायचं आहे इनटू, अँड किती टाइम्स मला रिपीट करायचे, मला 10 टाइम्स रिपीट करायचे. तर मग नंबर्स 1 ओके, तितक्या वेळेस जे आहेत ते रिपीट झालेत जितकं मला रिक्वायर्ड होतं. तर मग रिपिटेशन मेंबरशिप ऑपरेटर, आपण जर मला एक एलिमेंट चेक करायचा आहे की तो त्या लिस्टमध्ये एक्झिस्ट करतो की नाही, चेकिंग एक्झिस्टन्स ऑफ एलिमेंट. प्रिंट 3 इन ओके. थ्रू दिस आपण हे चेक पण करू शकतो की एक नंबर त्या लिस्टमध्ये आहे की नाही. ओके, तर मग याने आता आउटपुट दिलंय ट्रू, कारण की जो 3 एलिमेंट आहे तो त्यात एक्झिस्ट करतो. बट मी असा नंबर मेन्शन केला की जो त्या लिस्टमध्ये करतच नाही एक्झिस्ट, तर मग तेव्हा त्याचं आउटपुट एक्सपेक्टेड आहे की ते डिफरंट असेल, जे की आहे फॉल्स. ओके, लिस्टचे काही बिल्ट इन फंक्शन्स आहे. ओ, टाइम इज अप. तर मग हे बिल्ट इन फंक्शन आपण जे उद्याचं लेक्चर आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. ओके.